आणि योगेश अल्लाट जे प्रथमदर्शनी आता दोषी दिसत आहेत आणि सगळं जर बघितलं आपण ती इमारत अनधिकृत आहे का, ती उंची जी होती ती 20 मीटरपेक्षा जास्त आहे का, आणि MPCB NGETनी ज्या काही नोटीस बजावल्या आहेत त्याच्यावरती काही अंमलबजावणी झाली नाही, मग याला दोषी कोण आहे, अधिकारी, जबाबदारी कोणाची आहे ही प्रथमदर्शनी त्यांचीच दिसते. परंतु मान्य आयुक्तांनी नैसर्गिक आपत्ती म्हणून एकतर म्हणजे त्या मृत्यांचा अपमान केलेला आहे, सगळं मृत आत्म्यांचा, आज कार्यकर्त्यांचा अपमान केलेला आहे. आणि आता त्यांनी कारवाई जी केली ती सुद्धा कारवाई फक्त कंपनीवर केलेली आहे आणि खऱ्या अर्थाने जे अधिकारी जबाबदार आहेत त्यांच्यावरती कारवाई नाही. चौकशी समितीवरती शासनाने नेमलेली आहे आणि ती चौकशी समिती असताना हे अधिकारी, दोन्ही अधिकारी या बिल्डिंगमध्ये आले नाही पाहिजेत. त्यांनी कुठल्याही इकडच्या डिव्हाइसेसला हात लावला नाही पाहिजे, कुठल्याही फाईलला त्यांनी इथं छेडछाड केली नाही पाहिजे. जोपर्यंत ही चौकशी चालू आहे तोपर्यंत या अधिकाऱ्यांनी इथं आलं नाही पाहिजे आणि त्यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा हा दाखल झालाच पाहिजे. घेऊन आले तुम्ही या ठिकाणी कचरा पण बिल्डिंगच्या बाहेर टाकलेला काय कारण? हा प्रतिकात्मक कचरा आहे की ज्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली लोक तडफडून मेली. हा कचरा जो आहे तो आम्ही संजय कुलकर्णीची प्रतिकात्मक या ठिकाणी फोटो आणि त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे पैसे आणि त्याच्या अंगावर कचरा टाकून की बाबा कसं वाटतंय ही त्यांना भावना निर्माण झाली पाहिजे म्हणून या ठिकाणी आम्ही कचरा महानगरपालिकेच्या दारामध्ये आणलेला आहे.